कोकणात तुम्ही फिरण्यासाठी येणार आहात का आणि तुम्हाला ताजे ताजे चविष्ट मासे खायचे आहेत का? गावातील सुगरणींच्या हाताची ती अस्सल कोकणी चव जी पर्यटकांच्या थेट काळजात घर करते. तसेच इथला पाहुणचार आणि तृप्त करणारे जेवण जेवायचं आहे का? रत्नागिरीमध्ये आल्यानंतर राहण्याची उत्तम सुविधा आणि चविष्ट जेवण जर तुम्ही एकाच ठिकाणी शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे इथलं हे मसालेदार जो जेवण असतं ना ते एक दिवस तुम्ही खाऊन बघाच. जबरदस्त जेवण असतं त्यांचं. तर इथलं ती मच्छी असते ना एकदम फ्रेश मच्छी, एकदम फ्रेश. आपलं तुम्हाला इथे आणखीन वेगळं काय मिळणार तर ते देण्यासाठी आम्ही इथल्याच आजूबाजूच्या ज्या गावातल्या ज्या आमच्या ताई मावशी ज्या कोण आमच्याकडे इथे कामासाठी येणार आहेत तर ते जे घरी कसं बनवतात, कशा पद्धतीने बनवतात तेच पद्धत आणि तीच चव आम्ही इथे देण्यासाठी हा प्रयत्न केला. तसंच जी लोक बाहेर जातात किंवा भविष्यामध्ये ज्या मुलांचा बाहेर जाण्याचा विचार आहे जॉबसाठी वगैरे किंवा बिझनेससाठी कोणत्याही क्षेत्रामध्ये, तर त्यांना तू काय सांगू शकशील, कोणतं मार्गदर्शन देऊ शकशील? रत्नागिरीमध्ये बाहेरची लोक व्यवसाय करता रत्नागिरीत येतात. आम्ही तर नशिबाने आमची जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, कोकणात सुद्धा आहेत ना आता खूप साऱ्या व्यवसायाच्या अपॉर्च्युनिटीज तयार झालेल्या आहेत आणि आपल्या कोकणातले तरुणसुद्धा आता व्यवसायात उतरताना आपल्याला दिसत आहेत आणि ही खरं तर खूप आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज अशाच एका व्यवसायाबद्दलसुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही कोकणात येणार असाल, रत्नागिरी गणपतीपुळे साईडला येणार असाल आणि जर तुम्हाला मासे खायचे असतील, ताजे चविष्ट मासे खायचे असतील, तर त्यासाठी आज मी तुम्हाला एक लोकेशन सांगणार आहे. हॉटेल मत्स्यगिरी. गणपतीपुळेपासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावरती हे हॉटेल आहे आणि त्या हॉटेलसाठी लागणारे मासे घेऊन जाण्यासाठी आज आम्ही आलो आहोत. ते म्हणजे रत्नागिरीतील सर्वात मोठं, रत्नागिरीतीलच नाही तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं मच्छी मार्केट, मिरकरवाडा मच्छी मार्केट. तर या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्र हो, या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत गौरव दादा, हॉटेल मत्स्यगिरीचे ओनर. नमस्कार दादा. नमस्कार. आणि तसंच आपला मित्र सुमित. तर दादा, आता या ठिकाणी आपल्या हॉटेल मत्स्यगिरीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे मासे मिळतात त्याच्याबद्दल आम्हाला सांगा जरा. काय मत्स्यगिरीमध्ये आपण मोस्टली सुरमई, पॉम्फ्रेट, प्रॉन्स ही लोकांची मागणी असते, ते मासे आपल्याकडे असतातच. ओके. पण इकडचा जो लोकल मासा आहे म्हणजे सौंदाळा आहे, परत कोकेर आहे, परत हे रेंडवी आहे, हे मासे ते बाहेरच्या लोकांना ह्याची चव माहीत नसते. तर आपल्याला मोस्टली ह्या माशांची चव लोकांपर्यंत पोचवायची आहे, जेणेकरून इकडचा लोकल मासा आहे जो ह्याच फक्त किनारपट्टीमध्ये भेटतो तो आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचा आहे. ओके. आणि ते आणि इथे कालवं आहेत, मुळे आहेत, यांची पण टेस्ट इथल्या ज्या लोकल पद्धतीमध्ये जी बनते त्या पद्धतीमध्ये आपण लोकांना सर्व केली तर त्याला अजून आपण या लोकल माशांना प्रमोट करणं हे मेन आपला उद्देश आहे याच्यामध्ये. त्याचप्रमाणे सुमित, आता मासे तुम्ही साधारण केव्हा परचेस करता? असं काय डेली आपली रोज सकाळची परचेस असतेच ओके. लागेल, पण काय वेळेला जर रश जास्त असली तर दुपारपर्यंत आपला मासा पुरा सेल आउट झाला तर दुपारी आपल्याला परचेस परत करावी लागते. तेव्हा आपण सुलतानबाई आहेत त्यांना फोन करतो, ते आपल्याला फोनवरती आपल्याला गणपतीपुळेपर्यंत पोच मासे करून देतात. ओके. सुलतानबाई मित्रा इकडे. तर म्हणजे रेग्युलर आपल्याला परचेस असते, डेली परचेस बद्दल आपलं परचेसचं बोलायचं झालं तर दादाची काय स्वतःची पण बोट आहे, पण ते देखील आमच्याकडनं मासे देतात आणि दुकानात फ्रेश जो मास येतो, लॉट येतो, त्याच्यातून नेहमी दादा घेऊन जात असतात मासे आपल्याकडनं. ओके. म्हणजे मासे नेहमी फ्रेश असतात? हो, नेहमी फ्रेश असतात. ओके. तर मित्रो, ही बघा, ही आलेली आहे आपली मोठी सुरमई. किती किलोची आहे आता आपण पाहूया. 13 किलो आहे बरोबर. मागे नाही पुढे. तर मित्रो, ही बघा, ही आहे मोठीच्या मोठी 13 किलोची सुरमई. बांगड्याची साईज बघू शकता तुम्ही मित्रो. या ठिकाणी बांगडा बघा किती मोठा आहे तो. साईज बघा. एक खाल्ला की म्हणजे एकदम समाधानी होणार. हो. सो हे सर्व मासे आहेत ना असे या ठिकाणी सुलतान दादाकडून फ्रेश एकदम घेऊन जातात गौरव दादा. इथे सर्व प्रकारचे मासे आहेत. कोळंबी आहे, कोकर आहे, सुरमई आहे. हे बघा, आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे बघा, हे आहेत ताजे सुरमई. हे 2 सुरमई, तिकडे एक सुरमई आहे. मित्र, आता इथे हे बघा, हे बांगडा कटिंग होतं. ओके. तर हा बघा, हा आहे ताजा बांगडा. तर त्याची ओळख म्हणजे हे अशा प्रकारे आहेत ना, रक्त येतं. तुम्ही इथे पाहू शकता. हे बघा, हे बघा, जो बर्फातला मासा असतो ना त्याला असं अशा प्रकारे रक्त वगैरे येत नाही.
सो आपल्याकडे इथे मत्स्यगिरी हॉटेलमध्ये नेहमी ग्राहकांच्या सेवेसाठी अशा प्रकारे ताजे मासेच घेतले जातात. कोळंबी बघा, या अम्मा साईज बघा केवढी आहे तुला कोळंबीची. गौरव विचारते बघ तुला वलकी नाही आणि त्यानंतर आता आपण घेतोय ते म्हणजे मुळे. तर मुळांची साईज पण बघा कशी आहे ती. तर याच्यामध्ये पण दादा क्वालिटी असते ना? हो, ही सर्व टॉप क्वालिटी. ओके. हा मुळा म्हणजे तसरा मुळा आहे म्हणतात. ओके. तसरा याच्या सर्व टॉप क्वालिटी म्हणजे तसरा, याची खूप डिमांड असते. अच्छा. आणि त्याच्यानंतर कालवा, तर ती सुद्धा आता आपण इथून घेऊन जात आहोत. या तसरेमुळे तसरे. तर हो, आत्ता मी पोचलो आहे ते म्हणजे गणपतीपुळ्यामध्ये. इथे तुम्ही पाहू शकता, हा आहे गणपतीपुळ्याचा मुख्य प्रवेशद्वार. पण आता जो हा रोड आहे ना, तर याचं काम सुरू आहे आणि साधारण एप्रिलच्या एंडिंगपर्यंत हे काम होईल पूर्ण. ओके, तोपर्यंत दुसरा मार्ग आहे तो म्हणजे ह्या साईडने पुढच्या साईडने जाऊन आतमध्ये गणपतीपुळ्याला तुम्ही जाऊ शकता. तर मित्रो, इथून गणपतीपुळे साईडने आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, इथे 2 रस्ते लागतात. एक आहे हा आरेवारे रत्नागिरी साईडला जायला, ओके, आणि हा दुसरा आहे जो वरच्या साईडने जातोय तो चाफे, निवळी, हातखंबा मार्गे. तर ह्या साईडला, तर इथूनच जायचं आपल्याला. एक साधारण 4 ते 5 मिनिटांच्या अंतरावरती हॉटेल मत्स्यगिरी या ठिकाणी आहे. आता तिथेच जातोय आपण. मित्र हो, आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे हॉटेल मत्स्यगिरीमध्ये. त्या ठिकाणी हायवेच्या बाजूलाच हे हॉटेल आहे. हे बघा, तुम्ही जर हातखंबा निवळी मार्गे गणपतीपुळे साईडला येणार असाल ना, तर गणपतीपुळेच्या अगोदर साधारण 4 ते 5 मिनिट अगोदर हे हॉटेल आहे, हॉटेल मत्स्यगिरी. आणि इथे राहण्याची, खाण्यापिण्याची सर्व सुविधा होते. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि हॉटेल मत्स्यगिरीबद्दल सर्व माहिती घेऊया. आता आहेत ना, इथे तसऱ्याची भाजी होते. तसरेमुळे ओके, टाका तसरेमुळे. हे बघा अशा प्रकारे. पहिला आहेत ना, काकींनी मसाला तयार करून घेतला. काकी तुम्ही कुठले हा? नेवरे. म्हणजे इथल्याच आहात? ओके, तुम्ही सर्वजण इथल्याच आहात का? तर मित्र, इथे जेवणसुद्धा आहेत ना, इथल्या लोकल महिलाच बनवतात. त्यामुळे त्यांच्या हातची चव आपल्याला या जेवणात मिळते. तर तिसरेमुळे या ठिकाणी शिजतायत आता. तर मित्र, आता आहेत ना, तसरेमुळे झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता कालवं करायचे आहेत. तर कालवाचं कालवणच करताय ना, म्हणजे ग्रेव्हीमधली कालवं. आणि कालवं पण एकदम फ्रेश आहेत, सकाळी आणलेली आपण. तर ही बघा, ही आहेत कालवं, सर्वांची आवडते. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही झालेली आहे. आणि याच्यामध्ये काय टाकतं आता काकी? वाटप. हे कसलं आहे? खोबऱ्याचं ना? कांदा खोबऱ्याचं वाटण आहे परत याच्यात. हे अंदाजानुसार टाकायचं आणि ते थोडंसं एक जीव झाल्यानंतर याच्यात कालवं टाकायचं. कधी आली जातात कालवं. तसेच सर्व कोकणकरांची आवडती भाजी म्हणजे काजूची भाजी, तर तीसुद्धा आता इथे होते आहे. आता एक ऑर्डर आली आहे ती म्हणजे पापलेट फ्राय. तर या ठिकाणी आता काकी पापलेटला मसाला लावून घेत आहेत.
बांगडा फ्राय झाल्यानंतर आता इथे कोकर फ्राय होते आहे, जी माझी फेवरेट आहे. नमस्कार, मी रवींद्र मांजरेकर. मी रत्नागिरीतून आलेलो आहे. आम्ही गेलो होतो गणपतीपुळ्यात फिरायला. गणपतीपुळ्यात फिरून झालो, देवाचं दर्शन घेतलं, गणपती दर्शन घेतलं, तिचे मोदक वगैरे खाऊन झालो. आता जेवणाला जायचं कुठे, तर आम्ही नेहमी या मत्स्यगिरीला आम्ही जेवायला जातो. तिथे आता आम्ही जेवायला आलो आहे, जेवण चालू केलेलं आहे. इथलं जेवणाची एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे इथलं हे मसालेदार जो जेवण असतं ना, ते एक दिवस तुम्ही खाऊन बघाच. जबरदस्त जेवण असतं त्यांचं. तर इथलं ती मच्छी असते ना, एकदम फ्रेश मच्छी, एकदम फ्रेश. आपलं समुद्र जवळ आहे, जायचं, उड्या मारायचे, मच्छी काढून घेऊन यायची. असं एकदम एक दिवस जेवणा भेट देऊनच बघा तुम्ही. सुंदर जेवण, मस्त, एकदम मालवणी जेवल्यासारखं वाटलं मला. वा 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 वा, फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. धन्यवाद काका. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी काकांची सर्व फॅमिली, आंध्रेकर फॅमिली. सो नमस्कार. आणि इथून आलेत, पुण्यातून आलेत. कसं वाटलं तुम्हाला जेवण? मस्त एकदम खूप छान आहे. ओके, थँक्यू. मित्र हो, माझीसुद्धा ऑर्डर आलेली आहे आणि मी मागवली आहे ती म्हणजे सुरमई थाळी. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सुरमई, भात, कालवण, त्याचप्रमाणे सोलकढी, कांदा आणि चपाती, अशा प्रकारे सुरमई थाळीमध्ये आपल्याला पदार्थ मिळतात. त्याचप्रमाणे इथे आहे कोकर. तर कोकर माशाचे पीस आहे ते. तर या ठिकाणी आता आलेले आपले एक शिपी तसरेमुळे आपण जे घेतले होते ना, तर ते आहेत. ओके. आणि इथे आहेत कालवं. हे बघा. तर कोकणी लोकांचा आहेत ना, हा आवडता पदार्थ आहे. म्हणजे हे दोन्ही पदार्थ, एक शिपी आणि कालवं. तर चला मित्रो, आता सुरुवात करूया. आणि त्याचप्रमाणे आज आपल्याबरोबर आहेत या ठिकाणी हॉटेलचे ओनर गौरव दादा. तर त्यांच्याबरोबर आता आपण जेवण जेवणार आहोत. आणि तसं तिथे आहे सुमित. आणि इथे आहेत गौरव दादांच्या मिसेस. आणि इथे आहे मुलगा त्यांचा. नाव काय तुझं? आयुष. कितवीला आहेस तू? मी 5th ला आहे. अच्छा, कुठल्या शाळेत? मी रत्नागिरीमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल. ओके. तर चला आता आपण सर्वजण जेवण करूया. तर मित्र हो, जेवायला या. आता मी तुम्हाला सांगतो की याची टेस्ट कशी झाली ती. तर एकंदर पाहून आणि त्याचप्रमाणे सुगंध जो येतो आहे त्यावरून तर कळतं आपल्याला की टेस्ट ही अप्रतिमच झालेली असणार. पण तरीसुद्धा मी तुम्हाला टेस्ट घेऊन सांगतो. तर पहिलं आपण कालवण घेऊया. सुंदर. कालवण नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सुरमई. तर सुरमईचा पीस आहे हा. अप्रतिम, खरोखर सुंदर. म्हणजे सुरमईला जे मसाले लागले आहेत ना, तर त्याचा जो स्वाद आहे ना, आणि फ्रेश सुरमई. परत तुम्हाला माहिती आहे सर्वांना, सकाळी आपण मार्केटमधून जाऊन आणलेले फ्रेश सुरमई. तर त्यामुळे जी टेस्ट आली आहेत ना, जो कोकणी पद्धतीची जी चव आहे ना, तर ती या ठिकाणी आपल्याला मत्स्यगिरी हॉटेलमध्ये मिळते आहे. आणि तसंच इथे आहे, ही आहे कोकेर. तर कोकेरची सुद्धा टेस्ट घेतो. सुरमई आणि कोकर याच्यामध्ये डिफरन्स आहे. जो फरक आहे ना, तो आपल्याला जाणवतो. म्हणजे सुरमई भरपूर जण खातात, पण एकदा इथे आलात ना मत्स्यगिरीमध्ये, तर कोकेरसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. त्याचप्रमाणे आत्ता अजून एक कोकणातल्या लोकांचा आवडीचा पदार्थ, खास करून खाडीकिनारी हे पदार्थ जास्त मिळतात, ते म्हणजे कालवं आणि मुळे. खाडीकिनारी, समुद्रकिनारी खडपात वगैरे असतात. तर ही कालवं आता आपण टेस्ट करूया. तुम्हालासुद्धा याचा कालवाचा आस्वाद घ्यायचा असेल तर मत्स्यगिरीला अवश्य भेट द्या. सुंदर. ह्याच्यामध्ये जी ग्रेव्ही बनवली आहे ना, ती अप्रतिम आहे. आणि साहजिकच आहे की त्याच्यामध्ये कालवं किंवा मुळे पडल्यानंतर जर ग्रेव्ही व्यवस्थित असेल तर ती चव त्याला अजून चांगली येते. हे मसाले जे यामध्ये वापरलेले आहेत ना, आता आपण तसरे खाऊया, म्हणजे मुळे. छान आहेत. सकाळी ते फ्रेश घेऊन आलेलो आहोत ना आपण बाजारातून, तर त्याची चव कळते आपल्याला की किती फ्रेश आहेत ते. तर हे जे या ठिकाणी ते मसाले बनवलेले असतात ना, तर रत्नागिरी स्पेशल मसाले वापरले जातात या ठिकाणी सर्व.
तर मित्र हो, जर तुम्हाला कालवं तसरेमुळे खायचे असतील तर अवश्य या ठिकाणी मत्स्यगिरीला भेट द्या की तुम्हाला सुरमई, पापलेट, बांगडा हे मासे सर्व ठिकाणी मिळतात. पण ह्या व्यतिरिक्त लोकल मासे म्हणजे जसं की आता मी कोकर बोललो, कोकर, तसंच रेणवी, मोडवसा, सौंदाळे आणि त्याचप्रमाणे रेड स्नॅपर म्हणजेच तांबवसा. तर अशा प्रकारचे हे जे मासे आहेत ना, सुरमई किंवा पापलेटपेक्षा आहेत ना, यांची चव वेगळी आहे. आणि तर हे मासे तुम्ही अवश्य खा. तर हे मासे जर खायचे असतील ना तर मत्स्यगिरीला या. इथे तुम्हाला पाहायला मिळतं की मार्केटमधून हे जे मासे असतात ना, तर ते फ्रेश मासे या ठिकाणी आणले जातात. त्या ठिकाणी जे मासे अवेलेबल असतील लोकलमधले तर ते मासे इथे घेऊन येतात आणि ते मासे तुम्हाला मिळतील. म्हणजे इथे कोणतेही तुम्ही बोललात की लोकलमधले जर मासे द्या तर तुम्हाला इथले लोकलचे मासे असतील तर ते मिळतील तुम्हाला. सो चला आता मी जेवून घेतो. जास्त वेळ मी बोलत राहू शकत नाही कारण भूक पण लागली आहे आणि त्याचप्रमाणे ही माशाची चवसुद्धा अप्रतिम आहे. तुम्ही पण इथे अवश्य भेट द्या. नमस्कार मित्रांनो, मी तेजस, हा मयूर. आम्ही मुंबईवरून आलो आहे आणि आम्ही हॉटेल अशोका रिसॉर्ट मत्स्यगिरीमध्ये स्टे केलेला. इकडला रूम सर्विस, रूम्स आणि आपलं जेवण पण खूप चांगलं होतं. मी व्हेज आणि यांनी सी फूड मागवलेलं. सांग बाबा, सी फूड कसं होतं? मी सर्वांना रिकमेंडेड करेल की तुम्ही नॉनव्हेज थाली इकडची नक्की ट्राय करावी. आईस्क्रीम पण चांगलं. तुम्ही इकडची नक्की ट्राय करावी. स्वादिष्ट होते आणि एकदम फ्रेश वाटली मच्छी. मस्तपैकी पोटभर जेवून झालेलं आहे. आता इथे आहे हॉटेल. ओके, कस्टमर पण सर्व गेलेले आहेत आणि त्याचप्रमाणे हॉटेलच्या बॅक साईडला इथे मस्तपैकी हा परिसर तुम्ही पाहू शकता. हे बघा, इथे आहेत ना, हे अशोका रिसॉर्ट कोकण गणपतीपुळे. तर हे रिसॉर्ट आहे अशोका रिसॉर्ट, जे एकच आहे. म्हणजे मत्स्यगिरी हॉटेल मत्स्यगिरी आणि अशोका रिसॉर्ट एकच आहे. तर इथे राहण्याची सुविधा होते आणि स्विमिंग पूलसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. आयुष इथे आईस्क्रीम खात खात एन्जॉय करतो आहे स्विमिंग पूलमध्ये. पोहणारच की आहे? पोहणार आहेस? ओके. सो इथे तुम्ही पाहू शकता, ही सुद्धा सुविधा आहे. जर तुम्ही राहायला वगैरे इथे येणार असाल तर स्विमिंग पूलमध्ये सुद्धा उतरू शकता. चला तर मंडळी, आता आपण रूम पाहूया कशा प्रकारे आहेत त्या. ही आहे रूम या ठिकाणी आणि इथे आहेत ना 2 प्रकारच्या रूम मिळतात. एक डिलक्स आणि फॅमिली रूम. एकूण 8 रूम आहेत. इथला व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी. हा बघा, हा बाहेरचा सुंदर असा व्ह्यू आहे. इथून स्विमिंग पूल वगैरे पण आहे आणि हे आहे हॉटेल. आणि ही आहे फॅमिली रूम. म्हणजे तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी जर एक रूम बुक करायची असेल तर तुम्ही ही रूम बुक करू शकता. किंवा जर तुम्हाला मित्रपरिवार वगैरे तुम्ही फिरायला येणार असाल, मित्रमैत्रिणी वगैरे, तर अशा प्रकारे ही रूम तुम्ही बुक करू शकता. या ठिकाणी 3 बेड आहेत. पण जर तुम्ही अजून एक्स्ट्रा असाल तर मॅट्रेस वगैरे टाकून तुम्हाला अजून बेडसुद्धा या ठिकाणी वाढवून दिले जाऊ शकतात जर तुम्ही ॲडजस्ट करणार असाल तर. ह्या रूमला सुद्धा व्ह्यू सुंदर आहे. म्हणजे बाहेरच्या साईडला तुम्ही पाहू शकता. बघा, जर तुम्ही गणपतीपुळेमध्ये राहायला येणार असाल तर तुम्ही या ठिकाणी बुकिंग करू शकता. इथे राहण्याची आणि खाण्यापिण्याची पण उत्तम सुविधा केली जाते. इथे तुम्ही कोकणी पद्धतीमध्ये मासे तसंच नॉनव्हेज जेवण जेवू शकता. तर दादा, आत्ता दिवसभर मी या ठिकाणी आहे तुझ्या हॉटेलमध्ये. खूप छान प्रकारे असा रिस्पॉन्स आहे पब्लिकचा. ओके, आणि तू जे इथे मॅनेजमेंट केलेस तर ती सुद्धा खूप सुंदर आहे. एक प्रश्न तुला विचारायचा होता या ठिकाणी की तुला हॉटेल लाईनमध्ये येण्याची कल्पना कशी काय सुचली? कल्पना सुचली म्हणजे कोकण म्हटलं की रत्नागिरी आणि रत्नागिरी म्हटलं की गणपतीपुळे. तर गणपतीपुळे हे असं क्षेत्र आहे की जिथे पर्यटकांची रांगच रांग, गर्दीच गर्दी असते. आणि इथे तुम्ही कधीही या की गणपतीपुळे ह्या सगळ्या लोकांना आवडणार, रत्नागिरी आवडणार, कोकण आवडणार. तर तुम्ही आता विचार केलात तर हिवाळ्यामध्ये तुम्ही या बीचवरती उभे राहा,
तुम्हाला डॉल्फिन्स उड्या मारताना दिसतील. हे जर तुम्हाला बघायचं तर तुम्हाला इथे यायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला फेब्रुवारीमध्ये कासव अंडी कशी घालतात, ते बीचवरती कासव कसे तुम्हाला कशा पद्धतीने बघायला येतात ते तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये तुम्ही आलात की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इथे धबधबे दिसणार की तुम्ही मोजू शकणार नाही असे तुम्हाला धबधबे, म्हणजे स्वर्गच स्वर्ग म्हणजे आमचं रत्नागिरी गणपतीपुळे. मग ते बघायला येणार, मग लोक इथे येणार, मग लोकांना त्या पद्धतीने तशा व्यवस्था झाल्या पाहिजे, तसं त्यांना खाणं मिळालं पाहिजे, तसं त्यांना फिरणं मिळालं पाहिजे. मग काय करता येईल म्हणून आपण ही कल्पना मला सुचली, म्हणून ही आपण अशोका रिसॉर्ट हॉटेल मत्स्यगिरीची स्थापना सुरू केली. ओके, तर इथे आहेत ना मासे आहेत, तर ते मासे आहेत ना त्यांची चव थोडं कोकणी घरगुती जेवण असतं ना तशा प्रकारचीच चव आहे. तर त्याचं कारण नेमकं काय की कशामुळे तुम्ही ही चव मेंटेन केलेली आहे? इथे आम्ही जे काय फिश देणार ते खाण्यासाठी जी लोकं येणार ते जयगड, इथे रत्नागिरीचं टोक असेल जयगड, त्याच्यानंतर वरवडे, त्याच्यानंतर गणपतीपुळे, त्याच्यानंतर नेवरे, त्याच्यानंतर काळबादेवी, त्याच्यानंतर रत्नागिरी, ह्या किनारपट्टीमध्ये जे काय मच्छी पदार्थ बनले जातात, कशा पद्धतीने बनवतात ते सगळे लोकल फिशमधले बनवले जातात. म्हणजे कोकेर फिश असेल, त्याच्यानंतर रेणगी फिश असेल, त्याच्यानंतर तांबोशी असेल, त्याच्यानंतर सौंदाळा असेल, त्याच्यानंतर कांटा असतील, असे खूप प्रकारचे मासे आहेत. त्याच्यानंतर सुरमई तर तुम्ही खातात, सगळ्यांच्या आवडीची सुरमई आहे, पापलेट आहे, कोळंबी आहे, लॉबस्टर आहे, खेकडे आहेत, हे तर तुम्हाला इथे मिळणार. तर याच्याबरोबर तुम्हाला इथे आणखीन वेगळं काय मिळणार, तर ते देण्यासाठी आम्ही इथल्याच आजूबाजूच्या ज्या गावातल्या ज्या आमच्या ताई मावशी ज्या कोण आमच्याकडे इथे कामासाठी येणार आहेत, तर ते जे घरी कसं बनवतात, कशा पद्धतीने बनवतात, तेच पद्धत आणि तीच चव आम्ही इथे देण्यासाठी हा प्रयत्न केला. ओके, मग दादा यामध्ये जे तुम्ही मसाले वापरता ना, तर ते मसाले कुठले आहेत काय? ते मसाले आमच्या रत्नागिरीमध्ये जे किनारपट्टीच्या प्रत्येक घरामध्ये जे बनले जातात तेच मसाले आम्ही इथे बनवतो आणि त्याच मसाल्यामध्ये हे सगळं तुम्हाला जेवण आम्ही देण्याचा प्रयत्न केला. ओके, म्हणजे रत्नागिरी स्पेशल मसाले आपण बोलू शकतो. रत्नागिरी स्पेशल मसाले नक्की. ओके, मग त्यामुळे चव सुद्धा ती मेंटेन राहिलेली आहे. चव पण मेंटेन राहणार. ओके, आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो मी. आता आपल्या कोकणातून आहेत ना बाहेरच्या ठिकाणी जॉबसाठी वगैरे मुलं खूप जातात. ओके, तू आता तरुण उद्योजक आहेस, तू या ठिकाणी संधी बघून इथे आता हॉटेलचा व्यवसाय सुरू केलास. तसंच जी लोक बाहेर जातात किंवा भविष्यामध्ये ज्या मुलांचा बाहेर जाण्याचा विचार आहे जॉबसाठी वगैरे किंवा बिझनेससाठी कोणत्याही क्षेत्रामध्ये, तर त्यांना तू काय सांगू शकशील, कोणतं मार्गदर्शन देऊ शकशील? रत्नागिरीमध्ये बाहेरची लोक व्यवसाय करता रत्नागिरीत येतात, गणपतीपुळ्यामध्ये येतात. आणि आम्ही तर नशिबाने आमची संस्कृती म्हणजे लोक शिमगा बघायचा तर गावी येणार, गणपती पाहायचे तर गावी येणार, एवढी सगळी आपली संस्कृती असताना बाहेर जाण्याचा तर विचारच करू शकत नाही. पण माझ्यासारख्या उद्योजकांना मला असंच सांगायचं आहे की जर बाहेरची मुलं किंवा बाहेरची व्यक्ती इथे येऊन व्यवसाय करतायत तर आपल्यासारख्या माणसांनी इथे व्यवसाय केला पाहिजे. आपण इथे व्यवसाय केला तर आपण इथे थांबू. आपली पुढची पिढी आहे, आपली मुलं असणार आहेत, तर त्यांना बाहेर जाण्याची गरज नाही, ते इथे थांबू शकतात आणि आणखीन व्यवसाय करून आपण नाव कमवू शकतात. एक चांगलं उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्याला गोवा करायचा नाही आहे, आपल्याला कोकण हे कोकण ठेवायचे आणि कोकण हे लोक असं म्हणतात की स्वर्ग आहे, ते स्वर्गच ठेवायचे. हे लक्षात ठेवून मी हा व्यवसाय सुरू केला. या व्यतिरिक्त अजून तू काय आम्हाला सांगू शकशील? तर याची सगळी माहिती तुला माझा मित्र पंकज दे. ओके, हॅलो, मी पंकज नेमाडे. आता कोकणात दादाने ऑलरेडी हॉटेलच्या बाबतीत आपल्या रेस्टॉरंटच्या बाबतीत सगळं सांगितलंच आहे. तर त्याच्या मागे मजा केव्हा येते, कधी धंदा करायला मॅनेज करायला मजा केव्हा येते, जे आपण जेन्युइनली काहीतरी गेस्टला द्यायसाठी जातो. त्यामध्ये आता आपले गेस्ट भरपूर जणं मुंबई पुण्यातले कोल्हापूरमधले रील्स बघतात, नाही तर कोणी फक्त गणपती दर्शनासाठी येतात. ते आपल्याला फोन करून विचारतात की आपण अजून इकडे काय करू शकतो. तर त्यांना सगळं गाईड करणं, त्यांचा पिकअप ड्रॉप रत्नागिरी स्टेशनपासून, नाहीतर अजून मुंबईवरून त्यांची इव्हेंट ट्रेन वगैरेची सोय ट्रॅव्हल एजंट्सकडून करून देण्यापासून त्यांना कुठल्या बीचवर कुठल्या वेळी गेलं पाहिजे, कधी त्यांना कुठे गर्दी असणार, कधी काय गोष्ट बघायसारखे, हे सगळं गाईड करून आपण त्यांचा आपण इकडे एक एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करण्यासाठी आपण फक्त हॉटेलची रूम किंवा आपण जेवण नाही देत आहे. हॉटेलची रूम म्हणजे आपण बजेटमध्ये स्विमिंग पूलसुद्धा, आता भरपूर लोक असतात ज्यांच्या मुलांना स्विमिंग पूलमध्ये खेळायचं असतं पण मध्ये बजेटमध्ये कुठेही भेटत नाही, ते पण आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यासोबत एक एक्सपिरियन्स आपण पूर्ण कोकणी एक्सपिरियन्स देतो, फक्त हॉटेल नाही तर फूड नाही, तर एक एक्सपिरियन्स आपण इथे क्रिएट केला आहे.
संगतीनं माझ्या तू येशील काय हो संगतीनं माझ्या तू येशील काय माझ्या प्रीतीची राणी तू होशील काय हो संगतीनं माझ्या तू येशील काय संगतीनं माझ्या तू येशील का हो संगतीनं माझ्या तू येशील का. चला सर्व कस्टमर पोटभर जेवून गेलेत आणि मित्र हॉटेल मत्स्यगिरी गणपतीपुळ्यातील हे हॉटेल आणि इथे स्टेची सुद्धा सुविधा आहे. तर खूप छान असं इथलं वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, संध्याकाळच्या वेळेस या, दिवसाच्या वेळेस या, केव्हा इथलं वातावरण आहेत ना नेहमी प्रसन्न असतं. तसंच इथलं जेवणसुद्धा एक नंबर, तुम्हाला नक्की आवडेल. कोकणी पद्धतीचं जेवण या ठिकाणी, सर्व प्रकारचे मासे इथे मिळतात, जे लोकल मासे असतात, कुठेही तुम्हाला मिळणार नाहीत, हॉटेल मत्स्यगिरीमध्ये नक्की मिळतील. तर मित्र आजचा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.